नमस्कार. आज दिनांक 12 एप्रिल. जगाच्या आणि भारताच्या पटलावर या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि त्यांची नोंद इतिहासात घेतली गेली आहे. चला तर मग त्या जाणून घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय रुतम मराठी दिनविशेष. 12 एप्रिल 1801 रोजी रणजित सिंग यांना पंजाबचा महाराजा म्हणून घोषित करण्यात आलं. महाराजा रणजित सिंग यांनीच शीख साम्राज्याची स्थापना केली होती. त्यांना गौरवानं शेरे पंजाब असंही म्हटलं जातं. महाराजा रणजित सिंग यांनी वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी पहिलं युद्ध केलं आणि वयाच्या 12व्या वर्षी सिंहासन ग्रहण केलं. त्यानंतर लाहोर जिंकून त्यांनी त्याला आपली राजधानी बनवलं. तसंच अफगाणांकडूनही काश्मीर जिंकलं. महाराजा रणजित सिंग यांच्या काळात शीख साम्राज्याचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत गेला होता. पंजाबचं एकीकरण आणि अफगाण स्वाऱ्यांना पायबंद या दोन महत्वाच्या कामगिरींचं श्रेयही त्यांना जातं. महाराजा रणजित सिंग यांचा मृत्यू 27 जून 1839 रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना 180 तोफांची सलामी देण्यात आली. महाराजा रणजित सिंग इतके लोकप्रिय होते की त्यांच्या अस्थि कलशाची मिरवणूक जेव्हा लाहोरच्या रस्त्यावरून निघाली तेव्हा सगळे नागरिक रस्त्यावर जमा झाले होते. तसंच लोकांनी आपल्या घराच्या गच्चीवरूनही फुलांचा वर्षाव केला. महाराजा रणजित सिंग हे केवळ चांगले शासक नव्हते तर एक सक्षम लष्करी सेनापती देखील होते. त्यांनी शीख खालसा आर्मीची निर्मिती केली, ज्याला ब्रिटिश भारतातली सर्वोत्तम सेना मानत असत. राखलदास बॅनर्जी यांचा जन्म 12 एप्रिल 1885 रोजी पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद इथं झाला. ते देशातले प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकार होते. लोक त्यांना RD बॅनर्जी असंही म्हणत असत. त्यांनी मोहेंजोदडोचा शोध लावला होता, जे सिंधू संस्कृतीतलं महत्वाचं ठिकाण आहे. युनेस्कोने 1980 मध्ये मोहेंजोदडोला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे. RD बॅनर्जी यांनी हडप्पा इथल्या सिंधू संस्कृतीच्या जागेच्या उत्खननासह अनेक महत्वाच्या प्रकल्पांवरही काम केलं. मात्र दुर्दैवाने त्यांच्या महान कार्याचं श्रेय त्यांना मिळालं नाही. त्यांनी मोहेंजोदडोचा लावलेला शोध हा खरं तर भारतीय पुरातत्वशास्त्रातला आणि इतिहासातला सर्वात महत्वाच्या शोधांपैकी एक होता. 12 एप्रिल 1978 रोजी भारतातली पहिली डबल डेकर ट्रेन मुंबईतल्या व्हिक्टोरिया टर्मिनल ते पुणे या पहिल्या प्रवासाला निघाली. त्यावेळेस ही ट्रेन जनता एक्सप्रेस म्हणून ओळखली जात होती. नंतर या ट्रेनचं नाव बदलून सिंहगड एक्सप्रेस करण्यात आलं आणि आता ती डबल डेकरही राहिलेली नाही. ही ट्रेन आता भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाते आणि मध्य रेल्वे क्षेत्रांतर्गत येते. 12 एप्रिल 1961 रोजी मानवाने पहिल्यांदा अंतराळात पाऊल ठेवलं. हा दिवस आता जगभरात मानवी अंतराळ उड्डाणाचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन सोव्हिएत युनियनचे अंतराळवीर युरी गॅगरिन हे अंतराळात पाऊल ठेवणारे पहिले मानव होते. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी त्यांनी 12 एप्रिल 1961 रोजी वोस्टोक 1 या अवकाश यानात उड्डाण केलं. त्यांच्या पृथ्वीवरच्या सुरक्षित पुनरागमनामुळे हा विजय निर्विवाद झाला. ही एक अशी ऐतिहासिक घटना ठरली ज्याने संपूर्ण मानवतेच्या फायद्यासाठी अंतराळ संशोधनाचा मार्ग मोकळा केला. 12 एप्रिल 1981 रोजी नासानं स्पेस शटल कोलंबिया प्रक्षेपित केलं होतं. नासाच्या स्पेस शटल कार्यक्रमाचं हे पहिलं कक्षीय अंतराळ उड्डाण होतं. कोलंबियामध्ये मिशन कमांडर जॉन W आणि अंतराळवीर जॉन यंग तसंच रॉबर्ट क्रिपेन या तिघांचा क्रू होता. कोलंबियानं 37 वेळेला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातली आणि 14 एप्रिल 1981 रोजी 54.5 तासानंतर ते पुन्हा पृथ्वीवर परतलं. अमेरिकेतलं गृहयुद्ध 12 एप्रिल 1861 रोजी चालू झालं आणि 9 एप्रिल 1865 रोजी संपलं. 4 वर्ष चाललेल्या या गृहयुद्धात अमेरिकेला प्रचंड जीवितहानी सहन करावी लागली. दक्षिणेकडच्या 11 राज्यांनी जेफरसन डेव्हिस यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेपासून वेगळं संघराज्य स्थापन करण्याच्या घोषणेने हा स्वातंत्र्याचा लढा चालू केला होता. खरं तर उत्तरेकडील औद्योगिक राज्यांच्या तुलनेत दक्षिणेकडची राज्य बरीच मागासलेली होती आणि बऱ्याच काळापासून गुलामगिरी नष्ट करण्याची मागणी करत होती. मात्र 4 वर्षाच्या भयंकर युद्धानंतर ही लढाई संपली. त्या दरम्यान संपूर्ण देशात गुलामगिरी बेकायदेशीर असल्याचं जाहीर करण्यात आलं. अमेरिकन गृहयुद्धादरम्यान अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकन गृहयुद्ध संपून शांतता प्रस्थापित करण्यासाठी नंतर ते ओळखले गेले. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीची स्थापना सर्वप्रथम 1988 मध्ये सिक्युरिटीज मार्केटमध्ये नियमन करण्यासाठी वैधानिक संस्था म्हणून केली गेली. 12 एप्रिल 1992 रोजी ही एक स्वायत्त संस्था बनली आणि भारतीय संसदेने सेबी कायदा 1992 मध्ये संमत केल्यानंतर तिला वैधानिक अधिकार देण्यात आले. ती भारतीय भांडवल आणि रोखे बाजाराची देखरेख तसंच नियमन करते. त्याचबरोबर त्यासाठी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वही तयार करते.
सेबीचा उद्देश हा गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करणं असतो. त्याचबरोबर भारतीय भांडवली बाजाराचं नियमन करणं हे सेबीचं मुख्य कर्तव्य समजलं जातं. तर हे होते आजचे अर्थात 12 एप्रिलचे दिनविशेष. तुम्हाला ही दिनविशेष मालिका कशी वाटतेय हे नक्की या व्हिडिओ खाली प्रतिक्रियांमधून आम्हाला कळवा आणि आमच्या ऋतम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.